हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5चा पार्ट नंबर 1 बघणार आहोत. हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये केलेला आहे बिकॉज या पार्टमध्ये आपण आज ही 4 प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि नेक्स्ट पार्टमध्ये रिमेनिंग जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करू. सो हे 4 प्रॉब्लेमचं फुल सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघू. स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चनपासून. तर प्रॉब्लेम सेट 5चा क्वेश्चन नंबर 3 आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यात काय दिलेलं आहे, इन अ हॉकी टीम देअर आर 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर अँड 1 गोली. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट गोली विल बी सिलेक्टेड आणि सेकंड दिलं आहे अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी फाइंड आउट करायचं असतं की रँडम एक्सपेरिमेंट कुठला दिलाय. सो रँडम एक्सपेरिमेंट काय आहे, अ हॉकी टीम देअर आर 6 डिफेंडर, 4 ऑफेंडर आणि 1 गोली आणि याच्यापैकी आपल्याला 1 प्लेयर सिलेक्ट करायचं आहे, राईट. सो आता 6 डिफेंडर असल्यावर आपण कसं लिहिणार, त्याला रिप्रेझेंट करणार. सो डी आहे म्हणून याला मी रिप्रेझेंट करते D1, D2, D3, D4, D5 आणि D6. नेक्स्ट 4 ऑफेंडर आहे म्हणून रिप्रेझेंट मी याला करणार O1, O2, O3 आणि O4. आणि लास्टमध्ये त्या हॉकी टीममध्ये 1 गोली आहे, तो 1 गोली आय विल रिप्रेझेंट ॲज अ G1. त्या 3 टीममधले आपण मेंबर्स रिप्रेझेंट केले. आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं, सॅम्पल स्पेस. सो सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार मग, 6 डिफेंडर, 4 ऑफेंडर आणि 1 गोली. तो तिघांचं कॉम्बिनेशन मिळेल आपलं सॅम्पल स्पेस क्रिएट होतं. आणि याचं आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा आपण काउंट केले की किती मेंबर्स आहे, तर NS = 11 मिळालं. गुड, फर्स्ट पार्ट कम्प्लिटेड. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असेल. इव्हेंट काय दिला आहे, द गोली विल बी सिलेक्टेड. तो हे जेवढे पण मेंबर आहे त्याच्यापैकी फक्त गोली पाहिजे त्यांना. सो हे सगळे कट होतील आणि काय येणार, फक्त G1. सो A असेल G1 आणि नंबर ऑफ A म्हणजे काउंट आपण केलं त्याच्यात फक्त 1 सॅम्पल पॉईंट आहे म्हणून 1. आता प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ A डिवाइड बाय नंबर ऑफ S. नंबर ऑफ A = 1 आहे आणि नंबर ऑफ S आहे 11. सो आता जर आपण चेक केलं तर 1 आणि 11 असा कुठलाच नंबर नाही आहे जे दोघांना डिवाइड होईल. सो इथं आपण स्टॉप करू आणि आपली प्रोबॅबिलिटी ऑफ A = येईल 1/11. इथपर्यंत कळालं. आता सेकंड दिलं होतं अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. ह्याच क्वेश्चनमध्ये काय विचारता आता की कॅप्टन कोण राहील जर डिफेंडर असेल. सो सॅम्पल स्पेस चेक केल्यानंतर आपल्याला काय कळालं की D1, D2, D3, D4, D5 अँड D6 ऑल आर डिफेंडर. सो आपल्याकडे 6 डिफेंडर आहे आणि बाकी डिफरंट आहे म्हणून B = काय येणार मग, जे आत्ता आपण सांगितलं D1 to D6 आणि आपण काउंट केलं तर NB येणार 6. तो NB ची व्हॅल्यू प्रेझेंट आहे, NS आपल्याकडे आहे. सिम्पल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करणार. प्रोबॅबिलिटी ऑफ B = NB डिवाइड बाय NS. व्हॅल्यू पुट केले. अगेन 6 आणि 11 असे नंबर्स आहे ज्याला आपण कुठल्याही एका नंबरने डिवाइड करू शकत नाही. सो इथं आपल्याला मिळाली प्रोबॅबिलिटी ऑफ B = 6/11. सो हा फर्स्ट प्रॉब्लेम, याच्यामधले 2 इव्हेंट्स आपण इथं सॉल्व केले. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम सेट 5चा क्वेश्चन नंबर 6. अ बॉक्स कंटेन 5 रेड, 8 ब्लू अँड 3 ग्रीन पेन्स. Rutuja wants to pick a pen at random. What is the probability that pen is blue? So again याच्यात आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करावं लागेल की रँडम एक्सपेरिमेंट काय आहे. जो मी लिहून घेतला आहे, रँडम एक्सपेरिमेंट हा आहे की आपल्याला एक पेन चूज करायचा आहे बट त्याच्यामध्ये 5 रेड पेन आहे, 8 ब्लू पेन आहे आणि 3 ग्रीन पेन आहे. तो 5 रेड पेनला मी रिप्रेझेंट केलं R1, R2, R3, R4 अँड R5.
8 ब्लू पेन मी रिप्रेझेंट केलं B1, B2, B3, B4, B5, B6, B7 अँड B8. अँड देर आर 3 ग्रीन पेन्स, त्याला मी रिप्रेझेंट केलं G1, G2 आणि G3. हे रिप्रेझेंट का करतात? कारण जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा तो पेपर चेक करतोय, त्याला पण कळतं की अच्छा याने प्रोबॅबिलिटीमध्ये सॅम्पल स्पेस आधी लिहिला आहे आणि मग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिले. सो तुम्हाला एक्झाममध्ये फुल मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. कळालं? सो हे 3 लिहिल्यानंतर आपल्याला सिम्पल माहिती आहे की सॅम्पल स्पेसमध्ये काय टाकणार आपण, ज्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या त्या. सो 5 रेड पेन, 8 ब्लू पेन आणि 3 ग्रीन पेन. काउंट केल्यावर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आले 16. फर्स्ट पार्ट कम्प्लीट झाला. विचारलं काय होतं या एक्झाम्पलमध्ये, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्लू. विचारलेलं काय आहे की प्रोबॅबिलिटी अशी फाइंड आउट करा की जिथं पेन हा ब्लू असेल. आम्हाला रेड आणि ग्रीन पेन नकोय. तो आपण काय करणार मग, रेड पेन सगळे कट केले आपण, आपल्याला फक्त ब्लू पेन पाहिजे आणि ग्रीन पण नकोय. तो ए इव्हेंटमध्ये काय येणार मग, फक्त ब्लू पेन जे B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आणि B8 आहेत. सो एन ऑफ ए किती येणार, 8. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. सो 8/16 केलं तर 8 1 जा 8 आणि 8 2 जा होतं 16. सो इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी काय आली आहे, 1/2. गुड. हा पण प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल. इझी प्रॉब्लेम होता. याच्यात फक्त आपण सॅम्पल स्पेस काढलं आणि त्यावरून मग प्रोबॅबिलिटी ऑफ पेन इज ब्लू फाइंड आउट केले. आता पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आपण घेतला आहे क्वेश्चन नंबर 7. त्याच्यात काय दिलं आहे, 6 faces of die are as shown below. If the dice roll once, find the probability of event A that A appear on upper face आणि दुसरा इव्हेंट आहे D appear on upper face. 6 faces of die. आता जर डाय वाचून तुम्ही जर 1 2 3 4 5 6 लिहिलं म्हणजे तुम्हाला इथं 0 मार्क्स मिळाले. सांगितलं काय की डाय तर आहे, पण या डायचे 6 फेसेस कुठले, A, B, C, D, E आणि परत A. सो सॅम्पल स्पेस लिहिताना जे 6 फेसेस आपल्याला दिलेले ते लिहावे लागतील. गुड. काउंट केल्यावर एन ऑफ एस येणार 6. सो फर्स्ट पार्ट कम्प्लिटेड. आता आपल्याला इव्हेंट फर्स्ट दिलेला आहे, ए अपियर ऑन अप्पर फेस. म्हणजे हे जे अप्पर फेसेस आहेत त्याच्यापैकी आपल्याला फक्त ए पाहिजे, बाकीचे नकोय. म्हणून इव्हेंट ए मध्ये काय येणार मग, 2A म्हणून फर्स्ट वाला ए इकडून घेतला आपण आणि हा सेकंड ए. नंबर ऑफ ए आलं 2. तो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट केल्या, 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू 1/3. सेकंड फाइंड आउट करायचं होतं डी अपियर ऑन अप्पर फेस. सो सॅम्पल स्पेसमधून असं फाइंड आउट करायचं आहे जिथं डी अपियर होतंय. सो दिस वन ओनली. म्हणून बीच्या जागी काय येणार मग, इव्हेंट बी मध्ये कुठली व्हॅल्यू येणार, डी. ते नंबर ऑफ बी किती आहे, 1. अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट केली, असा नंबर आपल्याला मिळाला आहे ज्याच्यात आपण परत डिवाइड करू शकत नाही. म्हणून इथं आपल्याला सेकंड इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय मिळाली, 1/6. गुड. हा प्रॉब्लेम कळाला. हा तर सगळ्यात इझी प्रॉब्लेम असेल असं मी समजते. तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही सेकंड टाइम सॉल्व करून बघा. प्रॉब्लेम खूप इझी आहे. एकदा समजला की तुम्हाला अशा टाईपचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. आता आपण या व्हिडिओचा एक लास्ट प्रॉब्लेम बघणार आहे जो क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करणार आहे. इन अ गेम ऑफ चान्स द स्पिनिंग ॲरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8. ऑल these are equally likely outcome. Find the probability that it will rest at. हे 4 इव्हेंट्स दिलेले आहेत ज्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. सगळ्यात आधी आपल्याला दिलं आहे की हा गेम आहे ज्याच्यात एक डिस्क असते जी रोटेट होते, म्हणजे ती फिरत राहते.
आणि त्याच्यावर एक आरो आहे. पण त्या डिस्कवर आपल्याला नंबर कुठून दिले आहे? 1 पासून ते 8 पर्यंतचे नंबर्स आहे, जे आपल्याला ह्या डायग्राममध्ये पण दिसतात. याच्यावरून आपल्याला कळालं की सॅम्पल स्पेस काय असणार आहे? 1 to 8, जे ऑलरेडी आपल्याला दिलंय. आणि एन ऑफ एस येणार 8. सो डायरेक्टली आपण स्टार्ट करू फर्स्ट इव्हेंट पासून. पहिल्या इव्हेंटमध्ये सांगताय की तो नंबर आहे तो 8 पाहिजे. सो याचे चेक केल्यावर नंबर 8 कुठं आहे? दिस वन. सो हा सॅम्पल पॉईंट आपल्याला इव्हेंट ए मध्ये लिहावा लागेल. आणि एन ऑफ ए येणार 1. अगेन आपण प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. सो 1/8 आपल्या फर्स्ट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मिळाली. सेकंड इव्हेंट दिलेला आहे अँड ऑड नंबर पाहिजे. सो असा नंबर ज्याला 2ने डिवाइड होत नाही. तो फर्स्ट ऑड नंबर आहे, हा नाही येणार. थर्ड ऑड नंबर आहे, फिफ्थ आणि 7th ऑड नंबर आहे. तो 1, 3, 5 आणि 7 हे आपले इव्हेंट बी मध्ये जातील. पण काउंट ऑफ बी जर लिहिलं म्हणजे एन ऑफ बी इक्वल टू येणार 4. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 8. सो 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येणार मग? 1 डिवाइड बाय 2. सेकंड इव्हेंटची पण प्रोबॅबिलिटी इथे मिळाली. आता थर्ड इव्हेंट दिलेला आहे अ नंबर ग्रेटर दॅन 2. तो असा नंबर चूज करा जो 2 पेक्षा मोठा पाहिजे. तो हा नाही येणार. 2 पण 2 पेक्षा मोठा नाहीये, सेमच आहे. 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे सगळे नंबर्स 2 पेक्षा मोठे. म्हणून आपल्या थर्ड प्रोबॅबिलिटीच्या इव्हेंटमध्ये आपल्याला नंबर्स काय मिळाले? 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि एन ऑफ सी इक्वल टू येणार आहे, टोटल जर केली याची तर किती आली? 6. फाइंड आउट काय करायचं आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ सी विच इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट करा 6/8. आता 6ला 2ने डिवाइड होतं? हो. तर 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सी इक्वल टू आली 3/4. या थर्ड इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी इथं फाइंड आउट केली आहे. लास्ट आपला फोर्थ इव्हेंट होता अ नंबर लेस दॅन 9. याच्यामध्ये असं फाइंड आउट करा की नंबर हा 9 पेक्षा लहान पाहिजे. तो सुरू करूया. 1 9 पेक्षा लहान आहे, 2 पण आहे, 3, 4 पण 9 पेक्षा लहान आहे, 5, 6, 7, 8 पण 9 पेक्षा लहान आहे. म्हणजे सगळे नंबर्स आपले 9 पेक्षा लहान आहे. तो डी हा इव्हेंटमध्ये आपले सगळे नंबर्स आले आणि एन ऑफ डी इक्वल टू आलं 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डी इक्वल टू काय येणार? एन ऑफ डी डिवाइड बाय एन ऑफ एस. सो 8 डिवाइड बाय 8 आन्सर येतं 1. तो प्रोबॅबिलिटी ऑफ डी इव्हेंटची काय प्रोबॅबिलिटी मिळाली आपल्याला? 1. गुड. सो या क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला 4 इव्हेंट दिले होते आणि 4ही इव्हेंट्सच्या प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट केली. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटीचा जो प्रॉब्लेम सेट होता 5 त्याचे 4 एक्झाम्पल्स बघितले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्या नेक्स्ट जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करणार आहोत. तो पुढचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू बघा. तोपर्यंत या व्हिडिओमधल्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.